उम्र में बाली भोली भाली शेर की झोली हो वेमराज की बेटी मैं तो जय भीम वाली हूँ। सगळ्यांनी टाळ्या झाल्या पाहिजे ना मग. क्या बात है. तिकडनं पण चालेल. अजय भीमराज की वाढवा आवाज. भीमराज के बेटे है ना. भीमराज की बेटी मैं तो जय भीम वाली
तथागत भगवान गौतम बुद्ध, तसेच भारतरत्नच काय पण विश्वरत्नाची पदवी ज्यांना तोकडी पडेल असे युग पुरुष नवे युग प्रवर्तक श्रेष्ठतम पंडितांचे पंडित अखिल भारतीय पदवीचांचे कैवार भारताच्या अनमोल घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस कोटी कोटी त्रिवार. हे सुंदर असे आमची भीमगीते आमच्या कलाकारांनी त्या आज इथे सादर केली. जरा एकदा मनापासून टाळ्या वाजवा कलाकारांसाठी. थोड्याच वेळात इथे आपला ज्याची आपण आतुरतेने वाट पाहता तो सोहळा आहे की सुरू होणार आहे. पण तत्पूर्वी हे मनोरंजन आपल्यासाठीच आहे. आपण मनापासून एन्जॉय करा. मी जसे 2-3 कलाकारांची आपल्यासमोर आपली करमोड करण्यासाठी आवाज सादर केले, तसेच आपली काही चॉईस असेल तर मला थोडंसं आवाज द्या. जो आवाज माझ्याकडे असेल तर मी तो आवाज आपल्यासमोर सादर करतो. आपले जुने काही सिने कलाकार कॉमेडी विलन किंवा हिरो आज बाबांना शुभेच्छा देण्या आले असते तर काय म्हणाले असते? द्या आवाज. आहेत का? सिनेमा पाहत असेल तर बोला. बोला का सिने कलाकारांचा आवाज जसं तुम्ही आवडला असेल तर माझ्या अगोदरचे आवाज आवडले असेल तर मी पुढे प्रयत्न करतो. एक मनोरंजनाचा भाग, कारण हा लाईव्ह कार्यक्रम आहे. लाईव्ह हां राजकुमार बोललो होतो. पुन्हा एकदा राजकुमार पुन्हा फरमाईश आलेली आहे. हां अशी आवाज मला नाना मी पुन्हा एक ताईंसाठी राजकुमार आणि मग नाना पाटील. हम आज बहुत खुश हुए. हमारे बाबा का बर्थडे है और आप कीमती समय आज अपने बाबा के लिए दिया है. बहुत सारे नेताओं का यहाँ पर आगमन होगा, वो भी उन्हें शुभेच्छा देंगे, बधाई देंगे. और हमारी पूरी इंडस्ट्री की ओर से मैं सुरेश बाबा को बहुत बहुत धन्यवाद देना चाहता हूँ. नाना तर ते बोलकेच आहेत. ते असते तर म्हणाले असते कितना अच्छा लगता है 75 अमृत महोत्सव. ये आज बाबा का बर्थडे है. हर इंसान ने 75 के ऊपर तक जाना चाहिए. अपने सेहत का ख्याल रखना चाहिए. ऊपर वाले से दुआ करता हूँ जैसा आज 75 है वैसा 100वां भी बर्थडे उनका ऐसा ही जोरों शोरों से होना चाहिए. कलम वाले बैठक की थी हर किसी का बर्थडे इसी तरह से होना चाहिए. चला कोणी टाळ्या वाजवतात. धन्यवाद. एखादा आवाज येऊ द्या अजून मग पुढे जाऊया. अरे ते काय सगळे थोडे थोडे आवाज आहेत. तसं काय हे केलं की शाहरुख आलाच. अयो ये बाबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू. काही भारदस्त आवाज आहेत का आपल्याकडे? बोला मग पुढे जाऊया. कारण हा लाईव्ह कार्यक्रम आहे. लाईव्ह कार्यक्रमाला मजा तेव्हाच येते जेव्हा आपण असं लाईव्ह होतं. आज घरी बसल्या मनोरंजन भरपूर आहे टी व्हीच्या माध्यमातून. ज्या काही छान छान मालिका आज आहेत त्या सर्व महिलांसाठी आहेत. पुरुषांसाठी एकच कार्यक्रम रामदेव बाबा. कपाल भारती योगा प्राणायाम हे सर्व आम्ही करायचं. कारण सगळ्यांचे आकार बदललेले असतात. ते लेवलमध्ये येण्यासाठी रामदेव बाबा. शिवरायाने शिकविला तलवारीचा घाव आहे. महात्मा फुल्यांनी सांगितला ज्ञानाचा प्रभाव आहे. शाहू महाराजांनी दिला आखाड्यातला डाव आहे. आणि माझ्या भीमरायाने रुजविला प्रेम बंधुभाव आहे. दोनच राजे इथे गाजले. दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर. दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर. एक त्या रायगडावर एक चौदार तळ्यावर. 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 दोन राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर. एक त्या रायगडावर एक चौदार तळ्यावर. एक त्या रायगडावर एक चौदार तळ्यावर.
नाडी घोषित केला असे नरमळी दोन शोभले असे नरमळी दोन शोभले दोन्ही वीर बहादर एक त्या रायगडावर एक चौदार तळ्यावर एक त्या रायगडावर एक रायगडावर एक चौदार तळ्यावर शिवरायांच्या हातामध्ये तलवार भवानी होती तलवार भवानी होती तलवार भवानी होती त्याच भवानी परिभ्रमाच्या हाती लेखणी होती हाती लेखणी होती हाती लेखणी होती निनादले दोघांच्या नावे निनादले दोघांच्या नावे कोकणातले डोंगर निनादले दोघांच्या नावे कोकणातले डोंगर एक त्या रायगडावर एक चौदार तळ्यावर एक त्या रायगडावर एक चौदार तळ्यावर एक त्या रायगडावर एक चौदार तळ्यावर दोन राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर दोन राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर एक त्या रायगडावर एक चौदार तळ्यावर 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 एकदा असा संगीतमय कार्यक्रम दामोदर हॉल ह्या ठिकाणी सुरू होता. हॉलमध्ये 1000 खुर्च्या आहेत. कार्यक्रम हाऊसफुल. पण 3 तासाच्या कार्यक्रमामध्ये आम्हा कलाकारांना एक पण टाळीचा आवाज आला नाही. कार्यक्रम संपल्यानंतर समजलं की हॉलमध्ये त्यावेळी 500 जोडपी बसली होती. पण तुम्ही सर्व कुटुंब एकत्र येऊन आज इकडे आपल्या बाबांना सुरेशजींना शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या आहेत वाढदिवसाच्या. तरी हा करमणुकीचा भाग आहे, कारण अजून काही नामवंत मला वाटतं राजकीय क्षेत्रातील काही मंडळांचं इथे आगमन होणार आहे आणि हे सर्व एकत्र आल्यानंतर मग इथे हा सोहळा जो आहे ते सुरू होणार आहे. तोपर्यंत आम्ही कलाकार आपले मनोरंजन करतच राहणार आहोत. तर मी विनंती करतो पुन्हा एकदा अमृता या आपण अमृताने एक सुंदर छान गीत आपल्यासाठी निवडलं आहे, ते गीताची आपण मजा घेऊया. तोपर्यंत कारण हे असे बोलत असतात त्यांना गाणं निवडायचं असतं. जर तुम्ही मला आवाज दिला तर त्या सिने कलाकारच्या आवाजात मी अनाउन्समेंट करेन आणि पुढे निघू जाईन. बाकी कुठला राहिला आपला आवाज सांगा. हां अजित अमरीश पुरी दोन्ही विलनची नावं. तर अमरीश पुरी असते तर म्हणाले असते आज या ठिकाणी, भाई मैंने तो हमेशा विलन का काम किया है, इसलिए कोई पट्टे को हमें बुलाता नहीं है, लेकिन आज ये नज़ारा देखने के बाद मोगे अम्बो मैं ढेर सारी बधाई देता हूँ हमारे सुरेश जी को. ऐसे वो हर साल बर्थडे मनाते रहे, ऐसे बड़ी संख्या में उनको आशीर्वाद बधाई देने के लिए और शुभेच्छा देने के लिए लोग आते रहे. और मैं यही कहना चाहता हूँ, हैप्पी बर्थडे टू यू. थँक यू व्हेरी मच. अजून एक आवाज कुठला आला? अजित ते पण ग्रेटच होते. बड़ी बड़ी बातें करना तो हमें आता है, लेकिन आज हैप्पी बर्थडे करने के लिए हमारे साथ मोना है, मैक है, जैक है, सभी मिलके बाबा को कहते हैं हैप्पी बर्थडे टू यू. थैंक यू वेरी मच. अन्न व नागरी पुरवठा मंत्री महाराष्ट्र राज्य, त्याचप्रमाणे माननीय नामदार
जयंतरावजी पाटील साहेब जलसंपदा मंत्री महाराष्ट्र राज्य, माननीय नामदार राजेशजी टोपे साहेब दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम पहिल्यांदा करावा. त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाच्या सत्कार मूर्ती माननीय सुरेश सावळा गायकवाड आणि सौ शिल्पा सुरेश गायकवाड या दोघांनाही विनंती आहे की आपण दोघेही दीप प्रज्वलनाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं. कार्यक्रमाचे सुसा गायकवाड अमृत महोत्सव समितीचे अध्यक्ष दीपकजी वैष्णव साहेब, उपाध्यक्ष अशोक घरत साहेब हेही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनीही दीप प्रज्वलनाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, राजश्री छत्रपती शाहू महाराज आणि तथागत भगवान गौतम बुद्ध या सगळ्यांच्या विचारांना त्रिवार अभिवादन करतो. आज माननीय सुसा गायकवाड महोत्सव सोहळा आणि गौरव ग्रंथ प्रकाशन सोहळा समारंभ या ठिकाणी पार पाडत आहे. या निमित्तानं मी सर्वप्रथम या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय माननीय नामदार छगनराव भुजबळ साहेब, अन्न व नागरी पुरवठा मंत्री महाराष्ट्र राज्य यांचं कार्यक्रमाचे सत्कार मूर्ती माननीय सुसा गायकवाड साहेब आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सौ शिल्पा गायकवाड साहेब या दोघांनी अध्यक्ष महोदयांचा सत्कार करावा अशी मी त्यांना विनंती करतो. हॅलो. माननीय जयंतरावजी पाटील साहेब जलसंपदा मंत्री महाराष्ट्र राज्य आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अच्छा तुम्ही करताय बरं 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 सांगतो माननीय नामदार सुनील केदार साहेब क्रीडा व पशुसंवर्धन मंत्री महाराष्ट्र राज्य हे जयंतराव पाटील साहेबांचे स्वागत करतील असे मी त्यांना विनंती करतो. पुढे घ्या आता सुनील राजेश टोपे साहेबांचं. सन्माननीय माननीय डॉक्टर विनय कोरे सावकर साहेब विधानसभा सदस्य महाराष्ट्र राज्य यांना मी विनंती करतो. माननीय नामदार राजेशजी टोपे साहेब सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री महाराष्ट्र राज्य यांचं ते स्वागत करतील. राजेशजी टोपे साहेब. नामदार जयंतराव पाटील साहेब हे डॉक्टर विनय कोरे सावकर साहेबांचं विधानसभा सदस्य यांचं स्वागत करत आहेत. जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे, जोरदार टाळ्या. हॅलो हॅलो. कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब आणि जयवंतराव पाटील साहेब आणि राजेशजी टोपे साहेब हे सगळेजण मिळून आजच्या सत्कार मूर्तीचं स्वागत करतील. हॅलो. माननीय सुरेशजी गायकवाड साहेब यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होतो. आपल्या सर्वांचे लाडके बाबा या नावानं सुरेशजी गायकवाड साहेब या ठिकाणी सर्वांनाच आवडते आहेत आणि सर्व सन्माननीय नेत्यांच्या वतीनं हा सत्कार होतोय.
सन्माननीय गायकवाड साहेबांचा या ठिकाणी सत्कार संपन्न होतोय. त्यांना ट्रॉफी सर्वांनी जोरात टाळ्याच्या गजरामध्ये साहेबांचं स्वागत करायचं आहे. साहेबांना ट्रॉफी आणि सन्मानपत्र ह्या ठिकाणी देण्यात येत आहे. परत आयुष्यमान सुसा गायकवाड साहेबांच्या संपूर्ण कारकिर्दीचं त्यांना सर्व मान्यवर बहाल करत आहेत असं मी त्यांना विनंती करतो. आपण सगळेजण बसल्याच्या नंतर मी सन्मानपत्राचं वाचन करतो. मी आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण स्थानापन्न व्हावं. हो हो. हॅलो हॅलो हॅलो. सन्माननीय भुजबळ साहेब यांनी गायकवाड साहेबांचं स्वागत केलं आहे. सन्माननीय राजेशजी टोपे साहेब यांनीही गायकवाड साहेबांचं शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं आहे. आयुष्यमान सुसा गायकवाड साहेब जन्म 22 एप्रिल 1945, मुक्काम पोस्ट कडवे, तालुका शाहवाडी, जिल्हा कोल्हापूर. शालेय आणि माध्यमिक शिक्षण मुक्काम पोस्ट कडवे गावी तसेच मुलकापूर, जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी. महाविद्यालयीन शिक्षण सिद्धार्थ महाविद्यालय व इस्माईल युसुफ महाविद्यालय जोगेश्वरी मुंबई येथे विज्ञान या शाखेमधून मुंबई विद्यापीठाची पदवी प्राप्त केली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धात्मक परीक्षेमध्ये उत्तीर्ण होऊन 12 ऑक्टोबर 1970 साली वित्त विभाग मंत्रालय महाराष्ट्र शासन या ठिकाणी सेवेत रुजू झाले. शासनाच्या सेवेत असताना एकूण 39 वर्षाच्या कालावधीत आपल्या कार्याचा प्रदीर्घ अनुभव, प्रामाणिक, कुशल व नेतृत्व गुणामुळे कार्यालयीन पदोन्नती, कार्यालय अधीक्षक, सहाय्यक सचिव, अवर सचिव त्या पदांना आपण योग्य तो न्याय दिला आहे. 2009 सालापासून एकूण 39 वर्षे मंत्रालयीन सेवेचा दीर्घ कालावधी वित्त विभागातच झाला आहे. त्याशिवाय या कालखंडात प्रतिनियुक्ती अन्वये महाराष्ट्र लोकसेवा आयोग व म्हाडा या ठिकाणी आपल्या वित्तीय ज्ञानाचा आणि कौशल्याचा आपण ठसा उमटवला आहे. यासोबत सचिवालय जिमखान्याचे सभापती म्हणून जवळजवळ 11 वर्षाहून अधिक काळ काम करून जिमखान्याला अतिउत्तम दर्जा प्राप्त करून दिला आहे. महाराष्ट्र शासनाने आपला स्वच्छ कारभार व पारदर्शकता आणि वित्तीय कौशल्य पाहून नियमित सेवेत सेवा वाढ देऊन महाराष्ट्र शासनाच्या इतिहासामध्ये आपण मानाचा तुरा रोवला आहे. किंबहुना सेवावाढ देऊन शासनाने आपला गौरवच केला आहे. जागतिक दर्जाचे प्रसिद्ध वृत्तपत्र महाराष्ट्र टाइम्स, अर्थात इंग्लिशमध्ये त्यांच्यावरती तो आर्टिकल आलं होतं टाइम्स ऑफ इंडियामध्ये. मंगळवार 19 जुलै 2005 रोजी महाराष्ट्र टाइम्स ऑफ इंडिया आपल्या वृत्तपत्रात लिहितो, मिस्टर गायकवाड इज द वॉकिंग टॉकिंग इन्सायक्लोपीडिया ऑफ स्टॅटिस्टिक्स इन फिनान्शियल मॅनेजमेंट, गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्र. जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. याचा अर्थ असा होतो, मिस्टर गायकवाड हे महाराष्ट्राच्या वित्तीय व्यवस्थापनेच्या संख्याशास्त्रातील चालता बोलता विश्वकोश आहेत. यानंतर मंत्रालयीन सेवेनंतर राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान NRHM या अभियानामध्ये 1 वर्ष व महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय विधानभवन येथे वित्तीय सल्लागार या पदावर 7 वर्ष आपण सेवा केलीत. 46 ते 47 वर्षाच्या संपूर्ण कालखंडात 10 मुख्यमंत्री व 10 अर्थमंत्री म्हणून या दिग्गज मंत्री महोदयांनी महाराष्ट्राच्या विकासाकरिता आपले योगदान दिले आहे. त्या कालावधीमधील अर्थमंत्र्यांच्या सोबत शासनाचा एक अधिकारी म्हणून आपण काम पाहिलं आहे. आपण
महाराष्ट्र राज्याची कितीतरी अंदाजपत्रके बनवली आहेत, तसेच राज्याच्या वित्तीय नियंत्रणाकरिता आपली स्वतःची कार्यक्षमता पणाला लावली आहे. शासनाच्या वित्त विभागात या आपल्या कारकिर्दीची नोंद सोनेरी अक्षरात अधोरेखित केली आहे. सुसा गायकवाड म्हणजे सुसाट धावणारं एक उत्तुंग व्यक्तिमत्व. सांस्कृतिक, राजकीय, कला, क्रीडा, सहकार आणि सामाजिक कार्यात विशेष करून सातत्याने कार्यरत राहिले आहेत. शासकीय वसाहत बांद्रा पूर्व येथे गेल्या 50 वर्षापासून आपण बांधलेली प्रज्ञा सांस्कृतिक केंद्र स्थित प्रज्ञा आहे. या केंद्रामध्ये बहुउद्देशीय केंद्राची निर्मिती आपण त्या ठिकाणी केली आहे. गायकवाड साहेब म्हणजे सदैव सफारीच्या ड्रेस कोडमध्ये असणारा सफारीमॅन, पर्यटनाची आवड जोपासणारं एक व्यासंगी व्यक्तिमत्व. या व्यक्तिमत्वाचा अमृत महोत्सवानिमित्तानं या अर्थतज्ञाचं कार्यालयीन जीवन आणि सामाजिक कार्य प्रकाशमान करण्याचे भाग्य अमृत महोत्सव समितीला प्राप्त झाले आहे. अशा या असामान्य अष्टपैलू व्यक्तिमत्वाचा अमृत महोत्सव साजरा करून त्यांना हे सन्मानपत्र आपल्या सर्वांच्या हस्ते शुभहस्ते आज आपण प्रदान केलं. त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं अगदी शतशः आभारी आहोत. जोरदार याच ठिकाणी टाळ्या होऊन जाऊ देत. कार्यक्रमाची प्रस्तावना करण्यापूर्वी मी सुसा गायकवाड साहेबांना प्रदान केलेलं सन्मानपत्र या ठिकाणी आपल्याला वाचून दाखवलं. त्यांची कारकीर्द जे सगळे दिग्गज मंत्री महोदय या ठिकाणी बसले आहेत, ते गेल्या 46 ते 47 वर्षातली त्यांची कारकीर्द आपण त्यांच्या तोंडून ऐकायची आहे. आणि म्हणून हा संपूर्ण गेल्या 2-4 महिन्यातला आटापिटा आज या ठिकाणी तो पूर्ण होत आहे. सर्वप्रथम मी महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री आदरणीय राजेशजी टोपे साहेब यांना कार्यक्रमानिमित्तानं जावायचं आहे. मी त्यांना विनंती करतो की आपण आपले विचार आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण आम्हाला मार्गदर्शन करावं. आपल्या सर्वांचे प्रिय असलेले आणि अत्यंत ज्यांनी आयुष्यभरात नेहमी माणुसकी खूप जपली, सर्वांना मदत केली आणि आमच्यासारख्या नव्याने आमदार आणि मंत्री झालेल्यांनासुद्धा नेहमी आपुलकीनं खूप चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन देखील केलं, असे आपल्या सर्वांचे आवडते, ज्यांचा आपण आता अमृत महोत्सव साजरा करतो आहोत, ते सुसा गायकवाड साहेब आजचे उत्सवमूर्ती. कार्यक्रमाचे सन्मान्य अध्यक्ष आदरणीय आमचे मार्गदर्शक नामदार छगन भुजबळ साहेब, नामदार जयंत पाटील साहेब, मंचावर उपस्थित आमचे मित्र सुनील केदार साहेब, विनय कोरेजी, आज या ठिकाणी उपस्थित मिसेस गायकवाड आणि खऱ्या अर्थाने या कार्यक्रमाच्या संदर्भात ज्यांनी संपूर्ण नियोजन आयोजन केलं ते संपूर्ण अमृत महोत्सव समितीचे सन्मान्य सर्व पदाधिकारी आणि उपस्थित बंधू आणि भगिनीनो, आज आदरणीय मुख्यमंत्र्यांनी आत्ताच एक राज्याच्या सर्व कलेक्टर्स आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या बरोबर जी VC असते, ज्यात आरोग्यमंत्र्याला उपस्थित राहावं असतं, म्हणून मी थोडा आपला क्रम सोडून या ठिकाणी शुभेच्छा द्यायला उभा आहे. सुरुवातीलाच आपण फार उत्साहाने जे अमृत महोत्सव एका योग्य व्यक्तीचा साजरा करतो आहोत, त्याबद्दल आयोजन आणि नियोजन करणाऱ्यांचं मी आभार मानेल, अभिनंदन करेल. खरं तर वयाचे 75 वर्ष पूर्ण झाले आणि त्यामध्ये 39 वर्ष हे मंत्रालयात काढले. खास करून अतिशय किचकट, मोजकं मापक काम करणाऱ्या वित्त विभागात काढले. 19 बजेट सादर केले.
मला वाटतं एक खूप मोठं योगदान राज्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा आदरणीय सुसा गायकवाडांनी दिलेलं आहे. आणि म्हणून त्यांनी केलेले ही परिश्रम, त्यांनी दिलेले हे योगदान खूप चांगलं काम केलं, खूप चांगले जीवन जगलं, खूप चांगलं नावलौकिक मिळवलं. तर कधी कधी असं वाटतं की नाही आयुष्य कमी होतं का, आयुष्य चांगलं काम केल्याने, चांगलं त्या ठिकाणी मेहनत केल्याने, मी तर म्हणेल आणि प्रामाणिक मेहनत केली या राज्याच्या. मला तर आठवतं की जयंतराव मला वाटतं त्यावेळी वित्तमंत्री होते, त्यावेळी श्वेतपत्रिका वगैरेची काही पहिली त्यांनी त्यावेळी खरं जे काही चित्र आहे आपलं ते दाखवण्याचं काम जे केलं त्यातही सुसा गायकवाडांचा मोठा सिंहाचा वाटा होता, हेही मला या ठिकाणी सांगायला मनापासून अभिमान आहे. म्हणून या सगळ्या पार्श्वभूमीवर त्यांना आज आपण अमृत महोत्सव साजरा करतोय. मला वाटतं अशाच पद्धतीनं हीरक महोत्सव, अशाच पद्धतीनं शताब्दी साजरी करण्याची संधीसुद्धा आपल्याला मिळावी अशी अपेक्षाचं या निमित्ताने मी करेल. अशी एक म्हण आहे खऱ्या अर्थाने की इफ यू सॅल्यूट युअर ड्युटी यू डू नॉट हॅव टू सॅल्यूट एनीबडी. इफ यू पोल्यूट युअर ड्युटी यू हॅव टू सॅल्यूट एव्हरीबडी. ही जी एक म्हण आहे, या म्हणीप्रमाणे खऱ्या अर्थाने त्यांनी ड्युटीला सॅल्यूट केलं. आयुष्यभरात नेहमी कामाला महत्त्व दिलं आणि त्यामुळे सर्वपक्षीय लोकांमध्ये त्यांचं एक प्रकारचं मनापासूनचा आदर आहे आणि ते आम्ही खूप जवळून पाहतो. कधीही सुसाजींना आम्ही राज्यमंत्री नव्याने झाल्यानंतर तर बोलवायचो, कारण आम्हालाही हे बजेटसारख्या किचकट गोष्टी समजून घेण्याच्या दृष्टिकोनातून कुणीतरी हक्काचा आणि प्रेमाचा माणूस लागतो. ते प्रेमाचा आधार देण्याचं काम जर कोणी मला केलं असेल तर ते सुसांनी केलं, हे मला आवर्जून या ठिकाणी सांगितलं पाहिजे. आणि त्यामुळे अशा खूप त्यांच्या कामातून आणि मदतीतून खूप माणसं आणि प्रेम जमवण्याचं काम सुसाजींनी केलं. आणि मला वाटतं हा स्वभाव त्यांचा निश्चित प्रकारे, ही जी काही आज आपण सगळे उपस्थित आहोत, ही रिटायरमेंट नंतर गर्दी फार कमी असते, पण रिटायरमेंट नंतर ज्यावेळी पूर्ण हॉल भरतो त्यावेळी समजून घ्यायचं की माणूस खूप कामाचा आहे. आणि मी सुसाजींना एवढंच विनंती करेल की सुसाजींचं खरं तर वैयक्तिक आयुष्य असेल, व्यावसायिक आयुष्य असेल आणि मी म्हणेल की सामाजिक उत्तरदायित्वाचं आयुष्य असेल, हे तीन एक परिमाण असतात, एक पॅरामीटर्स असतात जीवनात आपण करण्याचे. तर ते तिन्ही परिमाणामध्ये, तिन्ही पॅरामीटर्समध्ये निश्चित प्रकारे यशस्वीच झालेले आहेत असं माझं या निमित्ताने स्पष्ट मत आहे. आणि त्यामुळे त्यांना पुढील आयुष्यसुद्धा खूप कर्तृत्वाचं, निरोगी दीर्घायुष्य लाभो अशीच आजच्या या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने त्यांच्याप्रती एक शुभेच्छा देतो. आणि मला असं वाटतं त्यांना खूप बारकाईचा अभ्यास आहे. त्यांनी त्यांचा हा अभ्यास, त्यांचं हे ज्ञान येणाऱ्या पिढीसाठी सुद्धा उपलब्ध असावं, करून द्यावं या दृष्टिकोनातून त्यांनी खरोखर फायनान्सच्या बाबतीतले नवनवीन जे लोक येत आहेत, आमदार म्हणून येत आहेत, मंत्री म्हणून येत आहेत, अन्य लोक त्या ठिकाणी येत आहेत, त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी काय करता येईल सुसाजी, ते तुम्ही खरोखर करावं. आपण काम बंद करू नये, आपण काम चालूच ठेवावं अशी अपेक्षा या निमित्ताने करतो. आणि जायचं असल्यामुळं या ठिकाणी त्यांना खूप शुभेच्छा देऊन थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी गौरवग्रंथ प्रकाशनाचा सोहळा मी सन्माननीय सर्व मंत्री महोदयांना विनंती करतो की पुस्तक जे आपल्या हातात आहे ते फ्रंट साईडला दाखवावं आपण. आणि या गौरवग्रंथाचा प्रकाशन सोहळा जोरदार टाळ्या वाजवा, जोरदार. यानंतर आदरणीय विधानसभा सदस्य डॉक्टर विनयजी कोरे सावकार साहेब हे अमृत महोत्सव सोहळ्यानिमित्तानं आपले विचार व्यक्त करतील.
तत्पूर्वी मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की आदरणीय डॉक्टर विनय सावकार साहेबांचा या अमृत महोत्सव समितीच्या निमित्तानं आम्ही त्यांना विनंती केली होती की साहेब आपण गायकवाड साहेबांच्या संदर्भात एक लेख लिहून आम्हाला उपकृत कराल का. साहेबांनी कुठलाही प्रकारचा एक क्षणाचा विलंब न लावता जिद्द आणि जिज्ञासाचे संस्कारपीठ आदरणीय सुरेश सावळा गायकवाड हा त्यांनी अतिशय सुंदर लेख लिहून आम्हा सर्वांना पाठवला आहे. असे माननीय आदरणीय विनयजी कोरे साहेब हे आपले विचार या ठिकाणी व्यक्त करतील अशी मी त्यांना विनंती करतो. निर्माण झालेला शाहूवाडी तालुका आणि या शाहूवाडी तालुक्यातल्या निसर्गरम्य अशा कडवे गावामध्ये खरं तर जन्माला आलेला एक सुपुत्र आपल्या आयुष्याची कारकीर्द कशा पद्धतीनं पार पाडतो याचं एक अतिशय सुंदर असं उदाहरण आजच्या ह्या अमृत महोत्सवाच्या निमित्तानं आपण सगळेजण या ठिकाणी अनुभवतो. खरं तर अमृत महोत्सव हा शब्दच मुळात कसा निर्माण झाला असेल ह्याचा ज्या वेळेला आपण विचार करतो त्यावेळेला अमृत घेतल्यानंतर माणूस अमर होतो असं म्हटलं जातं आणि म्हणून ह्याच्या कारकिर्दीमध्ये ज्यानं सातत्यानं आपली आठवण मनामनामध्ये जिवंत राहील, लोकांना प्रेरणा देत राहील असा आपला मानवी जन्म जगायचा प्रयत्न केला, अशा एका कार्यकर्तृत्वाचा गौरव गायकवाड साहेबांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्तानं साजरा करायचं भाग्य आज आपल्या सगळ्यांना ह्या सभागृहात लाभतंय. याचा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला विशेष आनंद होतोय. हा कार्यक्रम संपन्न करण्यासाठी अतिशय मनोभावे उपस्थित राहिलेले ह्या कुटुंबावर प्रेम करणारे, गायकवाड साहेबांच्या सहवासात ज्यांना येता आलं, त्यांच्याबरोबर काम करता आलं, त्यांच्या ऋणानुबंधातून काही प्रवास करता आला, ते सगळेच ह्या सभागृहात उपस्थित असणारे मान्यवर. खरं तर ज्यांच्या अध्यक्षतेखाली हा समारंभ संपन्न होतोय, ज्यांनी महाराष्ट्र शासनाच्या या सगळ्या शासकीय कामामध्ये मोठं योगदान दिलेलं आहे आणि गायकवाड साहेबांचा ऋणानुबंध या कामाच्या माध्यमातून प्रत्यक्ष ज्यांना साधता आलाय, बघता आलाय, ते आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय भुजबळ साहेब. खरं तर महाराष्ट्राच्या अर्थमंत्री म्हणून ज्यांनी काम केलं गायकवाड साहेबांच्या बरोबर आणि आज जलसंपदा मंत्री म्हणून गायकवाड साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी मनापासून उपस्थित राहिलेले आदरणीय जयंतराव पाटील साहेब, आमचे दुग्ध विकास मंत्री आदरणीय सुनील केदार साहेब, गायकवाड साहेब आणि त्यांना आयुष्यभर खरं तर साथ दिली त्या आदरणीय गायकवाड वहिनी, व्यासपीठावरचे सगळेच मान्यवर. खरं तर कार्यक्रमाला वेळ झाला आहे, बऱ्याच प्रमुख लोकांना इफ्तार पार्टीच्या निमित्तानं त्या ठिकाणी जायचं आहे आणि म्हणून जास्त खोलात आजच्या माझ्या भावना न व्यक्त करता मला एवढंच फक्त आपल्या सगळ्यांना सांगायचं आहे की हे कार्यकर्तृत्वाचा गौरव आज आपल्याला दिसतोय, पण ह्याच्या पाठीमागं किती मोठे अपार कष्ट आहेत, किती मोठी अपार जिद्द आहे याची सुद्धा आठवण खरं तर ह्या कार्यक्रमात तुम्हाला आणि मला त्या ठिकाणी केली पाहिजे. खरं तर कडवे गावामध्ये तुम्ही किती जणी गेलाय मला माहिती नाही, परंतु शाहूवाडी तालुका अतिशय दुर्गम, डोंगराळ, निसर्गाच्या सहवासात वसलेला असा तो तालुका आहे आणि हे कडवे गाव ज्या गावाला जवळजवळ 12-13 वाड्या आणि एक वाडी दुसऱ्या वाडीपासून 3-3, 4-4 किलोमीटरवर असणारी अशा प्रकारची त्या गावची भौगोलिक अवस्था, त्या गावामध्ये जन्माला येऊन मला शिकलं पाहिजे, शिक्षणासाठी मला आग्रही राहिलं पाहिजे ही जिद्द मनात घेतलेला एक अतिशय कोवळ्या वयातला तरुण शिक्षणावर प्रेम करायच्या माध्यमातून ह्या शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये वाटचाल करायची ठरवतो. प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर माध्यमिक शिक्षणाची सोयच नाही अशा प्रकारची अवस्था ज्यावेळेला डोळ्यासमोर येते. खरं तर माध्यमिक शिक्षण शिकायचं असेल तर जवळ मलकापूरला गेलं पाहिजे. गावात त्यावेळेला एसटीची सोय नाही, एखादं सुद्धा वाहन गावात नसणारी ती काळची अवस्था आणि मलकापूरला जायचं म्हणजे रोज किमान 6.5-7 किलोमीटर चालत गेलं पाहिजे आणि 7 किलोमीटर चालत आलं पाहिजे.
आणि मग हे करावं का? हे कष्ट आपण त्या काळात शिक्षणासाठी घ्यावे का? हा शिक्षणाचा संघर्ष मी मनापासून स्वीकारणार, या मनोभूमिकेतून गायकवाड साहेबांनी सुरू केलेल्या माध्यमिक शिक्षणाचा हा प्रवासाला खरं तर 6 किलोमीटर जाणं आणि येणं एवढ्या पुरत्या मर्यादा राहिल्या नाहीत, तर हा प्रवास करताना मधी कडवी नावाची एक मोठी वाहत जाणारी नदी असायची. त्यावेळेला धरणं नव्हती, उन्हाळ्यात नदीला पाणी नसायचं, उन्हाळ्यात नदी पास करणं शक्य असायचं. पण 4000 मिलीमीटर सरासरी पाऊसमान असणारा हा तालुका, पावसाळ्यात धोधो वाहणारी ही नदी, आणि ह्या नदीतनं पुढं कसं जायचं? त्यावेळेला ना नाव होती, ना पूल होता, शाळा तर चुकवायची नव्हती. शाळेला 4-4, 5-5 आज तुमच्या आमच्या मुलांना असतात असे ड्रेस नव्हते, छत्र्या नव्हत्या, रेनकोट नव्हते. खरं तर तो काळ मी विचार करतोय गायकवाड साहेब, म्हणजे काय ते कष्ट असतील. आणि मग ती नदी पास करत असताना त्या नदीपाशी जायचं, दप्तर डोक्यावर घ्यायचं, फक्त छोटीशी अंडरपॅन्ट आणि कपडे डोक्यावर भिजू नयेत म्हणून ते त्या दप्तरात ठेवायचे, आणि ती नदी पास करून जीव घेणार नदी पास करायचा, तो प्रवास करून पलीकडच्या काठावर जायचा, आणि मग तो शाळा शिकायचा केलेला प्रयत्न. आज ह्या अमृत महोत्सवाचे हे कष्ट खरं तर ह्या माणसाच्या ह्या सगळ्या आयुष्याकडे ज्यावेळेला आपण मागं वळून बघतो त्यावेळेला आपल्या डोळ्यासमोर आल्याशिवाय राहत नाही. खरं तर ह्या कष्टातून महाविद्यालयीन शिक्षणाची जबाबदारी काय? मला आनंद होतोय की थ्याऊवाडी तालुक्यातल्या अनेक लोकांना ह्या मुंबईच्या महानगरानं त्या काळात आधार दिला होता, आणि म्हणून कोणतरी घरातलं मुंबईत असायचं, काहीतरी चाकरमाने म्हणून इथं काम करायचं, कोण मिलमध्ये काम करायचं, कोण मंगलदास मार्केटला काम करायचं, कोण जेट्टीवर काम करायचं. मिळेल ते कष्टाचं काम करायचं आणि मनी ऑर्डर गावाकडं पाठवून गावाचे संसार चालवायची पद्धती. आणि खरं तर ह्या मुंबईत आलेल्या लोकांच्यामुळं खरं तर त्यांना जोगेश्वरीसारख्या ठिकाणी येता आलं. महाविद्यालयीन शिक्षणाची खरं तर एक नवी सुरुवात त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये करता आली. आणि आज शाहूवाडीतनं जन्माला आलेला हा मुलगा मुंबईमध्ये येतो, विज्ञान शाखेमध्ये प्रवेश घेतो, आणि विज्ञान शाखेमध्ये त्या ठिकाणी प्रावीण्य मिळवून आपलं महाविद्यालयीन शिक्षणसुद्धा पूर्ण करतो. खरं तर हा गायकवाड साहेबांच्या शिक्षणाच्या संघर्षाचा हा प्रवास आहे. खरं तर तो काळच आपण मी ज्याचं वर्णन केलं, लवकरात लवकर मुलानं मुंबईत राहायचं म्हणजे कोणावर तरी अवलंबून राहायचं, कोणाच्या तरी खोलीत राहायचं, कोणीतरी तुम्हाला मदत करायची. आणि म्हणून ज्या वेळेला मुंबईत शिकायला किंवा कामाच्या निमित्तानं मुलं यायची त्यावेळेला पहिलं त्यांच्या डोक्यात असं आहे की लवकरात लवकर स्वतःच्या पायावर आपण उभं राहिलं पाहिजे. आणि म्हणून त्या भूमिकेतून खरं तर त्यांच्या डोळ्यासमोर आलेली पहिली MPSCची परीक्षा त्यांनी देण्याचा केलेला प्रयत्न असेल. मला गायकवाड साहेब आश्चर्य वाटतं की मी जन्माला आलो 71 साली आणि तुम्ही MPSCची परीक्षा दिली, पास झाला 70 साली. म्हणजे आज मला ह्या कार्यक्रमाला येता येतं आणि तुमचा खरं तर ह्या सगळ्या आयुष्याच्या प्रवासाचा गौरव करता येतोय, ह्याचं विशेष आनंद होतोय. कारण ही एक प्रेरणा आहे ज्याचा उल्लेख मी मगाशी केला की तुमच्या ह्या अमृत वाणीतून अमृत आयुष्याच्या ह्या वाटचालीची ही नव्या पिढीसमोर, नव्या मुलांच्या समोर एक प्रेरणा म्हणून खरं तर माझ्यासारखा कार्यकर्ता ह्या कार्यक्रमाकडे बघतोय. खरं तर नोकरी लावल्यावर अनेक लोक समाधानी असतात, त्याचं चित्र आपण बघितलं आहे. वित्त विभागात महाराष्ट्रामध्ये नोकरी करायची सुरुवात झाल्यानंतर 39 वर्षाची प्रदीर्घ सेवा ह्या राज्याला त्यांनी अर्पण केली. आणि ही सेवा देत असताना खरं तर मी पगारासाठी नोकरी करतो ह्याच्यापेक्षा सुद्धा मला माझ्या समाधान मिळवायसाठी मी नोकरी करतोय. मला मी काहीतरी ह्या राज्याला देऊ शकलो ही माझी मनोभावना मला निर्माण करता आली पाहिजे, त्यासाठी मला हे काम करायचं आहे. आणि म्हणून त्यांनी ह्या नोकरीतले प्रत्येक बारकावे त्या ठिकाणी जाणून घेण्याचा केलेला प्रयत्न असेल. ज्याचं उदाहरण मी एका शब्दात सांगेन की महाराष्ट्र राज्याचा किंवा ह्या देशातल्या कुठल्या राज्याचं मला सांगता येणार नाही, पण महाराष्ट्रापुरतं सांगेन की एकमेव गायकवाड साहेब हे असं व्यक्तिमत्व असेल की गायकवाड साहेब अर्थसंकल्प मांडायचे, आणि अर्थसंकल्प मांडणं ही किती जबाबदारीची आणि अवघड गोष्ट आहे. म्हणजे मंत्र्यांच्या समोर तो अर्थसंकल्पाचं प्रिपरेशन तयार करणं आणि मंत्र्यांना सादर करायसाठी म्हणून आवश्यक सगळा डाटा देणं, हे काम इतक्या चांगल्या पद्धतीनं ते करायचे. तुम्हाला माहिती आहे एखाद्या गोष्टीत टॅक्स वाढवला जाणार असला तरी त्याची गुप्तता पाळली जाते. म्हणजे मी कॅबिनेटमध्ये 5 वर्ष काम केले, अर्थसंकल्प मांडायच्या आधी अर्धा तास नावाला कॅबिनेट घेतली जायची
आणि तिथं तो अर्थसंकल्प आमच्या समोर फक्त दाखवायचा पुस्तक आणि मग डायरेक्ट जाऊन, का त्याची इतकी गुप्तता त्यामध्ये पाळली जायची. इतकं मोठं हजारो कोट्यांचं एखादं धोरण स्वीकारलं जाणारं, एखादा टॅक्स कमी होणारं, अशा प्रचंड जबाबदारीचं हे काम अर्थसंकल्प म्हणजे, त्यातला एक कानामात्रासुद्धा बाहेर जाऊ नये इतक्या प्रचंड विश्वासाच्या जबाबदारीनं ते पार पाडावं लागायचं. आणि ती विश्वासाची जबाबदारी गायकवाड साहेबांनी एवढ्या चांगल्या पद्धतीनं पार पाडली की ज्या दिवशी वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यावर त्यांना निवृत्ती घ्यायची पाळी आली, त्यावेळेला महाराष्ट्र सरकारच्या समोर प्रश्न निर्माण झाला की गायकवाड साहेबांना निवृत्त करून पुढचा अर्थसंकल्प कुणी तयार करायचा. हा प्रश्न स्वतःच्या कार्यकर्तृत्वातून एखाद्या राज्य सरकारला निर्माण करायला लावावा. एवढं कार्यकर्तृत्व जर आपण आपल्या आयुष्याला मिळवून द्यायचं ठरवलं, ही प्रेरणा म्हणून गायकवाड साहेबांच्या ह्या अमृत महोत्सवाकडे तुम्ही मी बघायचं ठरवलं. आणि खरोखर मला आनंद वाटतोय, अभिमान वाटतोय की जवळजवळ निवृत्त झाल्यानंतर महाराष्ट्राचे 4 अर्थसंकल्प तयार करायची जबाबदारी त्यांनी यशस्वीरित्या पार पाडली. त्याच्यानंतर NRHMची जबाबदारी पार पाडली, म्हाडाची जबाबदारी पार पाडली. आणि हे सगळं प्रचंड असं कामातलं कर्तृत्व करत असताना खरं तर एक माणूस म्हणून ते कसे राहिले, याचा कधी त्यांना अहंकार झाला का, यांना कधी त्यांचा गर्व झाला का, कधी कुणाशी बोलताना त्यांच्या तोंडातून उद्धट भाषा आली का, कधी कुणाला शिवी दिलेली, कुणावर रागावलेले गायकवाड साहेब तुम्हाला आणि मला बघायला मिळाले का, ह्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर मिळत असताना एक व्यक्तित्व माणूस म्हणून ते कसं जगले, याचं उत्तर तुम्हाला आणि मला त्या ठिकाणी शोधायला मिळतं. ह्याच्या पुढं जाऊन मी सांगेन की ज्या बुद्ध समाजामध्ये मी जन्माला आलो, खरं तर ह्या समाजाकडं बघायचा एक दृष्टिकोन मला बदलला पाहिजे. आज मला बुद्ध होता आलं नाही, पण बुद्ध फूल होण्याचा मी जो काही प्रयत्न केला, त्याला मला जो काही आशीर्वाद ह्या परमेश्वरीय कृपेचा मिळाला, मला या समाजाप्रती काही केलं पाहिजे. म्हणून बुद्ध सेवा संघाच्या माध्यमातून प्रत्येक गावातल्या समाजाला मार्गदर्शन करायचं काम. खरं तर एखादी आंबेडकर जयंती साजरी करायची असू दे, त्या आंबेडकर जयंतीच्या निमित्तानं आंबेडकरांची या प्रेरणेतनं तुम्ही काहीतरी केलं तर बाबासाहेबांना खऱ्या अर्थानं या आपल्या असणाऱ्या जयंतीच्या भावना पोचू शकतील, हे नव्या पिढीला समजून सांगण्याचं काम. मुंबईमध्ये जेवढ्या लोकांना आधार देता येईल तो आधार देण्याचं काम. आणि शिक्षणातनं ह्या समाजातनं नवा माणूस जन्माला आला पाहिजे हे ध्येय घेऊन जगण्याचं काम. म्हणजे अशा अनेक क्षेत्रात खरं तर एक उत्तुंग असं काम गायकवाड साहेबांच्या सारख्या ह्या कार्यकर्तृत्वातून साकारलेलं आपण सगळेजण बघतोय. आणि म्हणून त्यांचं हे सगळं जीवन, त्यांच्या हा सगळा जीवनातला प्रवास, कामातला प्रवास, माणूस म्हणून कसं जगावं ह्याच्याबद्दल त्यांनी निर्माण केलेला हा प्रवास आपल्या सगळ्यांना एक अमृतमयी प्रेरणा देणारी आठवण म्हणून आज संपन्न व्हावा. त्यांना परमेश्वरानं अजून मोठं आयुष्य द्यावं, अजूनही चांगलं काम आणि त्यांचे हे विचार समाजापर्यंत पोचावेत, एवढीच मनस्वी प्रार्थना त्यांना शुभेच्छा देत असताना मी या ठिकाणी व्यक्त करतो. आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आवर्जून ह्या कार्यक्रमामध्ये बोलवून हा सन्मान त्यांच्या ह्या अमृत महोत्सव समितीनं दिला, त्याबद्दल मी सगळ्या समितीचे ऋण व्यक्त करतो आणि माझं मनोगत संपवतो. सर, आम्हाला तर ठाऊक आहेच, शाहूवाडी पन्हाळा मतदारसंघाचं आपण नेतृत्व करत आहात. या अगोदर आपण महाराष्ट्राचे अपारंपरिक आणि फलोत्पादन मंत्री होता आणि त्यामुळं आमच्या शाहूवाडी तालुक्याचा, पन्हाळा तालुक्याचा कायापालट जो झाला आहे तो निव्वळ आणि निव्वळ विनय कोरे सावकार साहेबांच्यामुळे झालेला आहे. आपण खूप या ठिकाणी गायकवाड साहेबांच्या संदर्भात आपले विचार व्यक्त केलेत. आता या ठिकाणी कैलास मोरे नाशिक यांच्याकडून महाराष्ट्राच्या ग्रामविकास आणि केंद्राच्या ग्रामविकास योजनांचं अश्वमेध नावाचं पुस्तक या ठिकाणी आपण सर्वांनी त्याचं उद्घाटन करावं, प्रकाशन सोहळा आहे तो करावा अशी मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो. अश्वमेध नावाचं. यानंतर माननीय नामदार सुनील केदारजी, क्रीडा व पशुसंवर्धन मंत्री महाराष्ट्र राज्य, हे आपले विचार व्यक्त करतील असे मी त्यांना नम्र विनंती करतो. नामदार छगन भुजबळ साहेब, कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते
राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्याचे अध्यक्ष नामदार जयंत पाटीलजी, व्ही कोरेजी, ज्यांचा आज आपण 75 साजरा करतो आहे, ते सन्मान्य गायकवाडजी, सौभाग्यवती गायकवाड, मंचवर बसलेले मान्यवर उपस्थित बंधू मित्रांनो, या व्यक्तिमत्वाबद्दल विनय कोरे साहेबांनी आज त्यांच्या बालपणातली तिथले असल्या त्याविषयी पूर्ण कल्पना आवर्जून दिलेली आहे. खरं माझी त्यांची काही अशी जवळची ओळख नाही, पण मी आमदार असताना माझ्या मतदारसंघातल्या कामाला महाराष्ट्र शासनाच्या बजेटमध्ये कशा प्रकारचं कुठल्या हेडखाली किती आउटले करून घ्यायचा याचं बिलकुल अत्यंत चांगलं असं मार्गदर्शन, निव्वळ मार्गदर्शनच नाही, पण कुठली फाईल कुठं गेली याचा पाठपुरावासुद्धा करून माझ्या मतदारसंघामधलं सावनेरचं त्या ठिकाणाचं तहसील ऑफिस हे करून घेण्यासाठी गायकवाड साहेब आपण त्यावेळेस मला भरपूर मदत केली. त्याबद्दल हा सुनील केदार मनापासून त्या ठिकाणी आपला आभार मानतो. विनय कोरे साहेबांनी पूर्ण इतिहास भूगोल सांगितला आणि त्यांचं नक्कीच त्यावरून आपण सगळेजण प्रेरित झालो असेल. कधीकधी हा देश 75 वर्ष स्वातंत्र्य साजरा करत असताना अशाही लोकांची कुठेतरी आठवण जरूर केली पाहिजे, कधी शिकलं पाहिजे. सरकारी यंत्रणेमध्ये रिटायर होत असताना होतपर्यंत काम करणं हा वेगळा भाग, पण मग रिटायर झाल्यानंतरही समाजाच्या प्रती, देशाच्या प्रती आणि सिस्टमच्या प्रती माझं काही कर्तव्य आहे, याचं दान ठेवून काम करणं हा सुद्धा महत्त्वाचा विषय. गायकवाड साहेब, आपण आज आपला 75 साजरा करत असताना आपला उदंड आयुष्य लाभो, भरपूर आपण बिलकुल आपण रिटायर झाले तरी टायर्ड नाही याची कल्पना पुऱ्या अख्ख्या महाराष्ट्राला आहेच नाही, अशातला भाग नाही. पण आजच्या ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण शासकीय यंत्रणेमध्ये काम करणाऱ्या लोकांना सुद्धा प्रेरणा देणारा आजचा कार्यक्रम. कारण आपण सगळेजण पाहतो की रिटायरमेंट झालं की बस दॅट्स इट, पेन्शन आ रही है, शांती सरा कुठं कटकट करतं, आरामात राहा. पण मला अजूनही माहिती आहे की कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा मी आपल्याला त्रास दिलेला आहे. गायकवाड साहेब वहिनीने बरेचदा फोन घेतलाच माझा, मी फोन करून विचारत होतो की गायकवाड साहेब याचं कसं, ह्या विषय इकडे आला, हे इकडे आला, हे आउटले असं आहे. पण न थकता, कुठल्याही गोष्टीचा कंटाळा न करता, वेळप्रसंगी पुस्तकं मागून घेतली माझ्याकडनं घरी, मी पुस्तकं त्या घरी पाठवलं, पण तिथून ते पुस्तक वाचूनसुद्धा त्यांनी मला योग्य मार्गदर्शन केलंच आहे. त्यांचा हा स्वभाव, त्यांच्यामधला हा जिद्दपणा पूर्ण महाराष्ट्राच्या त्या मंत्रालयामध्ये मला वाटतं की जितके आमदार मंत्री होऊन गेले त्यांना गायकवाड साहेबांची आठवण सांगायची गरज नाही, असंच त्यांनी ओळखतात. सुसा गायकवाड म्हटलं म्हणजे कोणी ओळखतं त्या ठिकाणीच बिलकुल. सगळे हेच म्हणतील की अत्यंत मदत करणारं व्यक्तिमत्व. आजच्या प्रसंगी त्यांच्या या प्रेरणेतनं सरकारी यंत्रणेमध्ये काम करणाऱ्या लोकांनीसुद्धा प्रेरणा घ्यावी आणि समाजाच्या प्रती आमचं ऋण आहे. समाजाने आणि आमच्या कुटुंबाने आम्हाला आमच्या आयुष्यभर भरपूर दिलं. रिटायर झाल्यानंतर सगळ्या जिम्मेदारी संपल्यानंतरही आपण आपलं ऋण फेडण्यासाठी कुठेही कमी पडता कामा नये, आपलं काम करतच राहिलं पाहिजे. अशा प्रकारचं आज सगळेजण आपण त्यांच्या 75 वाढदिवसाची प्रेरणा घेऊन नक्कीच जाल असा प्रकारचा विश्वास देतो. मी कार्यक्रमाच्या अध्यक्षाला विनंती करणार आहे की जसं इफ्तार तिथं मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आमचे तिथे आहे जाणं गरजेचं आहे, म्हणून आपली सन्माननीय नामदार जयंत पाटील साहेबाची आणि सुसा काकाचं तर घरचंच काम आहे आपलं, माझं तेच निवेदन आहे, आपण दोघांनी मला पुढच्या कार्यामध्ये त्याची परवानगी द्यावी अशी आपल्याला हात जोडून त्यांनी विनंती करतो आणि आपल्या शब्दाला विराम देतो. जय महाराष्ट्र. सर खूप खूप धन्यवाद. या ठिकाणी अगदी 1-2 मिनटामध्ये या गौरव ग्रंथाचे जे लेखक आहेत उपस्थितमध्ये 10 ते 12 आहेत, फक्त मोजून मला 2 ते 3 मिनटं लागतील, सगळे वरती आलेले आहेत. सन्माननीय मंत्री महोदय या ठिकाणी उपस्थित आहेत. 2च मिनटात सर सगळे उपस्थित आहेत, फक्त त्यांचा आपण स्वागत करूया आणि त्यांना एक मोमेंटो द्यायचा आहे आपल्याला. पहिल्यांदा आनंदजी मस्के साहेब, एका कार्यसम्राटाचा अमृत महोत्सव बौद्ध साहित्यिक प्रबुद्ध विचारमंच मुंबई यांचे अध्यक्ष, यांना माननीय आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब हे त्यांना ट्रॉफी देतील आणि पुष्पगुच्छ देतील आणि त्यांचा सन्मान करतील. देवराव मनवर सर, देवराव मनवर
सर या लवकर, पटकन या. हर्षद भोसले, रवींद्र नेदावते, रवींद्र नेतावते, काय माणसं आहे तुम्ही. चला जाऊ दे पुढे. रवींद्र नेतावते सर गुच्छ द्या. विजय सर गुच्छ द्या तिकडे. रवींद्र नेतावते, अशोक घरत उपाध्यक्ष, रवींद्र नेतावते नंतर अशोकभाई घरत. अशोकभाई घरत द्या ना साहेबांच्याकडे द्या. जयंत पाटील साहेबांकडे. बापूसाहेब चंदन शिवे साहेबांच्याकडे. बापूसाहेब चंदन शिवे. त्यानंतर रमेश डोंगरे. बुके द्या ना भाई, द्या. रमेश डोंगरे. अरे दे ना बाबा. त्यानंतर अनिल पांडुरंग काबळे. श्रीराम टेके जावा. शिरीष राम टेके विश्व लीडर मॅगझिनचे संपादक. हां. त्यानंतर लगेच अशोक गायकवाड विभागीय अध्यक्ष RPI. दाजीराम गायकवाड. अशोक गायकवाड जावा. त्यानंतर दाजीराम गायकवाड. श्वेता गायकवाड. श्वेता लवकर. तुला घे. श्वेता गायकवाडचा सुद्धा त्यामध्ये कुटुंबवत्सल पप्पा म्हणून लेख आहे तिचेही. त्यानंतर विजय कांबळे सर. यानंतर या गौरव ग्रंथाचे प्रकाशक डॉक्टर प्राध्यापक विनय हातोळे सर यांचं जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत व्हावं. विनय हातोळे सर, या गौरव ग्रंथाचे प्रकाशक विनय हातोळे. थँक्यू, धन्यवाद. ज्याचे जलसंपदा मंत्री जयवंतराव पाटील साहेबांनी या गौरव ग्रंथाची प्रस्तावना अतिशय सुरेख आणि सुंदर लिहून या गौरव ग्रंथाचं अतिशय महती वाढवल्याबद्दल जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये साहेबांचं स्वागत करावं. मी त्यांना विनंती करतो की आपण आपले विचार व्यक्त करावे. कार्यक्रमाचे आजचे अध्यक्ष आदरणीय छगन भुजबळ साहेब, या निमित्ताने उपस्थित असणारे डॉक्टर विनय कोरे साहेब, गायकवाड साहेबांच्या 75वी साजरी करण्यासाठी आपण केलेल्या समितीचे अध्यक्ष दीपक वैष्णव, उपाध्यक्ष अशोक घरत, सचिव बापूसाहेब कांबळे, सूत्रसंचालक प्राध्यापक बापूसाहेब कांबळे, उपसचिव रमेश मदन, सेवानिवृत्त सहसचिव शंकरराव सातपुते, या निमित्ताने उपस्थित असणारे आणि गायकवाड साहेबांच्यावर प्रेम करणारे आपण सर्व, गायकवाड साहेबांच्या पत्नी, त्यांचे सर्व कन्या, त्यांचे सर्व कुटुंबीय आणि मंत्रालयातील अनेक वर्ष काम केलेले इथं उपस्थित असणारे अनेक अधिकारी, शाहूवाडीमधील इथं मुद्दामून उपस्थित असणारे गायकवाड साहेबांच्या गावाकडचे सर्व आणि बंधू भगिनींनो, आपल्या सर्वांना सुसा गायकवाड
हे काय आहेत हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. तुम्हा सर्वांपैकी जवळपास सर्वांनीच कमी जास्त प्रमाणात गायकवाड साहेबांचा संबंध आला असेल. अनेकांना गायकवाड साहेबांनी मदत केली असेल आणि अनेकांच्या अडचणीच्या काळात गायकवाड साहेब उभे देखील राहिले असतील. मी या ठिकाणी उपस्थित राहण्याचं कारण ही तिन्ही गोष्टी त्यांनी माझ्यासाठी केलेल्या आहेत. मला मदतही केलेली आहे, माझ्या अडचणीच्या वेळी उभेही राहिलेले आहेत, संकटाच्या वेळी मला मदत करण्यात कधीही ते मागे नव्हते. त्यांचा आणि माझा संबंध मी राज्याचा अर्थमंत्री झाल्यावर आला आणि तेव्हापासून वित्त विभागातील बायबल किंवा वित्त विभागातील शब्दकोश किंवा वित्त विभागातील जे काही शब्द कुठलाही शब्द लावा किंवा जसं आता आपण डेटामध्ये जाऊन मेमरीमध्ये जाऊन डेटा बाहेर काढतो तसं महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील अर्थसंकल्पातील सरकारमधील कुठलाही डेटा काढायचा असेल तर जसं गुगलमध्ये जातो तसं गायकवाडांच्यात जायचं आणि गायकवाड साहेबांना विचारायचं याचं उत्तर काय आणि गायकवाड साहेब उत्तर द्यायचे. प्रचंड स्मरणशक्ती, काम करण्याची निष्ठा, प्रामाणिकता, सचोटी, कष्ट. मला वाटत नाही की त्यांच्या धर्मपत्नी या ठिकाणी बसले आहेत, त्यांना कधी गायकवाड साहेब संध्याकाळी 8-8:30च्या आधी वाट्याला आले असतील सरासरी. कधी कधी 10-10 वाजता गायकवाड साहेब परत जायचे. आम्ही मंत्रालयातून जायचो त्यावेळी गायकवाड साहेबांचं कार्यालय सगळं त्या फ्लोअरवरचं कार्यालय बंद झाली तरी गायकवाड साहेबांचं कार्यालय उघडं असायचं. विचारलं तर सांगायचे की अजून संपायचं आहे, थोड्या वेळाने जाणार आहे. माझ्या सगळ्या कारकिर्दीमध्ये मी 9 निवडणुकीच्या आधीचे 1-2 ठरले तर 10-11 अर्थसंकल्प मांडले आणि या सगळ्या अर्थसंकल्पाची आकडेमोड इतके सचिव आले आणि गेले तरी प्रत्येक सचिव वो गायकवाड साहब को बुलाओ, इसका क्या हुआ है जरा पूछो, उनको पूछो. ह्यांना काही माहीतच नसायचं, सगळे ह्यांनाच माहीत असायचं. म्हणजे प्रचंड मोठ्या प्रमाणात सचिवांनी देखील सगळ्या गायकवाड साहेबांच्या कामात सहकार्य घेतलं आणि कसाही सचिव असला तरी गायकवाड साहेबांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांना मदत करण्याचं देखील काम केलं. गायकवाड साहेबांनी मी अर्थमंत्री असताना माझी एक पद्धत होती की मी अर्थसंकल्प करायची जबाबदारी ही अधिकाऱ्यांच्यावर सोडायचो नाही. शेवटचे 2-3 दिवस आम्ही सगळे बसायचो आणि भाषणातली एक ओळ आणि शब्द मोजून घालायचो. मी यांना सांगितलं समोरच्यांची कळ काढायची आहे तर त्याला वाक्यरचना आमच्याकडे एक विद्याधर कानडे होते, सचिव होते आणि हे सगळे आपलं सरकार 99ला साहेब ज्यावेळी आलं त्यावेळी सगळा वित्त विभाग हा वैतागलेला होता. परिस्थिती कठीण आहे, आता कसं होणार, अशा मानसिकतेत त्यावेळी सर्व वित्त विभागातील अधिकारी होते. त्यामुळे एक आर्थिक आणीबाणी तयार झालेली होती आणि त्या आणीबाणीमध्ये आम्हाला सगळ्यांना श्वेतपत्रिका काढल्याशिवाय दुरुस्तीचा मार्ग सापडणार नाही म्हणून श्वेतपत्रिकेची कल्पना निघाली. विलासराव देशमुख त्यावेळी मुख्यमंत्री होते. श्वेतपत्रिका काढल्यावर लगेच काळी पत्रिका निघाली. नारायण राणे त्यावेळी विरोधी पक्ष नव्हते, त्यांनी काळी पत्रिका काढली. काळी पत्रिका काढल्यावर त्याला मी उत्तर दिलं विधानसभेत. काळी पत्रिका काढल्यावर सगळे म्हणायला लागले कशाला जयंत ही कशाला श्वेतपत्रिका काढली, असं काय करणं बरोबर आहे का, बघ आता काळी पत्रिका त्यांनी काढली, आता आपली सगळी अब्रू गेली, हे गेली ते गेली, सगळे तेवढे 1.5-2 दिवस चालली होती. आणि नंतर मी उत्तराचं भाषण केलं
त्यावेळी सगळे वातावरण पलटलेलं होतं. त्या सगळ्याचा डेटा गोळा करण्याचं काम हे गायकवाड साहेब, त्यावेळेचे विद्याधर कानडे, बुद्धिराजा होते मला वाटतं त्यावेळी, असे सगळे फार चांगली टीम वित्त विभागात त्यावेळी काम करायची. असे प्रत्येक अर्थसंकल्पाच्या वेळी, उद्या सकाळी दुपारी अर्थसंकल्प 4 वाजता असला तर पहाटे 4-4, 5-5 वाजता आम्ही जायचो, पण गायकवाड साहेब नाही जायचे. गायकवाड साहेब त्या अर्थसंकल्पाचा सगळा टेक्स्ट आम्ही फायनल केलेलं घेऊन प्रेसमध्ये जायचे. प्रेसमध्ये त्याचं सगळं बसून प्रिंट करायचे, कारण अर्थसंकल्प फुटला नाही पाहिजे ही जबाबदारी होती. आणि ती सगळी जबाबदारी आम्ही सगळे, ओ देखो गायकवाड साहेब, सगळे सचिव म्हणायचे, ओ देखो गायकवाड जी होना चाहिए. हां, आता होना चाहिए म्हणजे काय, पहाटे 6 आणि 7 वाजता वाजल्यावर गायकवाड साहेबांना सांगायचं की दुपारी 3ला अर्थसंकल्प घेऊन या, तरी साहेब जायचे. आणि बरोबर 2, 3, 4 वाजता ते बॅग घेऊन अर्थमंत्री येतात ना, त्याच्या आधी बरोबर आमच्याकडे येऊन ते बजेटचं भाषण द्यायचे, बॅगेत घालून द्यायचे, आता चला म्हणायचे. आणि मग आम्ही म्हणजे फुल घरच्यासारखं, असं काय कधी परकेपणाची वागणूक त्यांच्यात आणि माझ्यात कधीच आयुष्यात आली नाही. इतकी आपुलकी, प्रेम, जिव्हाळा त्यांनी दिला. आणि असे अनेक प्रसंग आहेत की ज्यात गायकवाड साहेबांनी विशेष महाराष्ट्र सरकारच्या अशा काही सुधारणा, सूचना आणि दुरुस्त्या आणि योग्य वेळी योग्य माहिती दिली की ज्यामुळं आपले सरकार त्यावेळी दुरुस्त होताना फार मोठी मदत झाली. 99 साली 100 रुपये सरकारला आले तर 104 रुपये काहीतरी पगारावर जायचे. एवढी वाईट अवस्था होती. विकासाला काय नाहीच. सगळे मंत्री साहेब उपमुख्यमंत्री झालेले, भुजबळ साहेब आणि विलासराव देशमुख मुख्यमंत्री, हे दोघं हातावर हात झाले. काय याच वेळी आपण झालो मुख्यमंत्री म्हणून दोघंही म्हणायचे, काय टाईम आला म्हणून. पण मी म्हटलं थांबा, काय अडचण नाही. आणि मी सरकारी कर्मचाऱ्यांचा हे महागाई भत्ता गोठवलेलं, DA गोठवलेला होता. आणि कर्णिक साहेब होते त्यावेळी. कर्णिक साहेबांना सगळ्याच संघटनेला सरकार, महाराष्ट्र सरकारच्या विश्वासात घेऊन आम्ही तसा निर्णय घेतला. आणि थोडा कटू निर्णय होता, पण महाराष्ट्र सरकारमधल्या सगळ्या कर्मचाऱ्यांनी फार मोठी साथ दिली. आणि हा निर्णय घेताना आम्ही सगळे 3-4 जण आत बसून आता हे करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही म्हणून सांगितलं. 2004 साली मी पैठणला सभेला गेलो. पैठणला एक आमचे उमेदवार होते, झरगड मामा, त्यांच्या प्रचाराची सभा होती. हेलिकॉप्टरवरून मी उतरलो, सभेला निघालो, तर ते म्हटले साहेब जोरात झालं पहिलं भाषण. तुमचं झालं जोरात की मी निवडून आलोच म्हटले. बरं ठीक आहे म्हटलं, करू म्हटलं. मग मी भाषण इतकं जोरात केलं आणि सगळं अर्थविषयाचं आर्थिक विषयावरचं भाषण असलं तरी लोकांनी टोप्या उडवल्या, 2-3 जणांनी फेटे काढून उडवले, सगळं खुश. त्यात मी सांगितलेलं की पुढचा अर्थसंकल्प ज्यावेळी मी मांडेन त्यावेळी तो आधिक्याचा मांडेन, निवडणुकीच्या नंतरचा. आता तुम्ही टाळ्या मारल्या तसे त्यांनी मारल्या. मग गाडीत बसलो आणि हेलिपॅडपर्यंत यायला निघालो. ते झरगड मामा मागे बसलेले होते गाडीत. ते म्हणजे साहेब भाषण फार चांगलं झालं, आता काही अडचणच नाही म्हटले. पण साहेब तुम्ही जे भाषण केलं हे खरं काय हो? ते म्हटलं का? नाही पुढच्या वर्षी सरप्लस बजेट, इतकी वाईट अवस्था झाली, कसं शक्य आहे? मी म्हटलं मामा तुम्हालाच जर पटलं नसेल तर त्या समोरच्यांना कसं पटणार म्हटलं, कसं काय रिझल्ट कसा काय लागणार म्हटलं आपला. त्यांचा पराभव झाला बिचाऱ्यांचा. विश्वासच ठेवत नव्हती लोक आमच्यावर की बाबा परिस्थिती दुरुस्त होऊ शकते. आणि 2005चा बजेट आम्ही सरप्लस मांडलं. आणि गायकवाड साहेबांच्याकडे मंत्री जायचे, माझ्याकडे यायच्या आधी, गायकवाड साहेब आमचं काय कट करू नका, कपात लावू नका, त्यांच्याकडे जायचे.
हे साहेब ते आम्ही अर्थमंत्र्यांना भेटतो पण तुम्ही काही कपात करू नका. पण 5 सालानंतर आम्ही मागं लागायला लागलो पैसे का खर्च केले नाहीत म्हणून. एवढा बदल त्यावेळच्या अर्थव्यवस्थेत करण्याच्यासाठी ज्यांनी योगाचे मोठे योगदान केलं ते आदरणीय सुसा गायकवाड यांचा 75वी साजरी आज होते. आपल्याला अनेक किस्से आम्ही सांगू शकतो. माझ्यानंतर भुजबळ साहेबांचं भाषण आहे. आदरणीय पवारसाहेब इस्लाम जिमखान्यावर इफ्तार पार्टीसाठी येणार आहेत. त्यामुळं मी जास्त वेळ या ठिकाणी व्यक्त माझ्या भावना करत नाही. पण अतिशय चांगली व्यक्ती सरकारमध्ये काम करताना आपल्याबरोबर सापडली तर आपल्यालाही आयुष्यात प्रगतीला फार मोठी मदत होते. माझ्या सगळ्या आयुष्यात अर्थमंत्री म्हणून मी जे काम केलं एक नॉट अ सिंगल ब्लॉट कधीच माझ्यावर आला नाही, कारण हे सगळी माझ्याबरोबर होती. त्यातले गायकवाड साहेब चुकलं तर माझी ओपन ऑफर असायची सगळ्या अधिकाऱ्यांना, सेक्रेटरीना. चुकलं की माझ्याकडे येऊन दुरुस्त करायचं म्हटलं. गायकवाड साहेब अनेक वेळा येऊन सांगायचे साहेब हे असं करणं बरोबर नाही, अशाने असं होईल, अशाने असं होईल, ह्याचं हे होईल, ह्याचं हे होईल आणि हे होईल. आम्ही विड्रॉ व्हायचं. हे त्यांचं मार्गदर्शन मी किती त्यावेळी 37 वर्षाचा 36-37 वर्षाचा असेल, पहिल्यांदा अर्थमंत्री झालो त्यावेळी. त्यावेळीपासून गायकवाड साहेबांचा फार मोठा मला आधार होता, पाठिंबा होता, सहकार्य होतं. आणि मी माझ्यापेक्षा ते वडीलधारी आहेत म्हणून त्यांचा आशीर्वाद होता असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आणि म्हणून वित्त विभागातून ते गेले त्यावेळी वित्त विभाग हा थोडासा कोलॅप्स झाल्यासारखे झालं अशी माझी त्यावेळची माहिती आहे. कारण कोणालाच काही माहीत नसायचं. एकटाच आपलं गुगल आपल्या डिपार्टमेंटमधून बाहेर गेला अशी परिस्थिती होती. आणि म्हणून त्यांचं मी 75च्या साठी मनपूर्वक अभिष्टचिंतन करतो. त्यांच्या तिन्ही मुली आणि दोघं काकी आणि गायकवाड साहेब यांचा एक आनंदी संसार आहे. मुली फार चांगल्या शिकलेल्या आहेत, कर्तबगार आहेत, प्रयत्नशील आहेत. आणि गायकवाड साहेबांचा हे छोटं पण अतिशय समाधानी आनंदी कुटुंब हे आपण सर्वांनीच अनुभवलेलं आहे. मी आपल्या सर्वांच्या वतीनं 75च्या गायकवाड साहेबांना शुभेच्छा देतो. 75नंतर सहस्त्र दर्शनाचा एक कार्यक्रम 81 असतो, त्यावेळी तुम्ही आम्हाला बोलवालच आणि 100पर्यंत आपण पोचावं अशी शुभेच्छा मी या निमित्ताने व्यक्त करतो आणि माझे लांबलेलं भाषण पूर्ण करतो. धन्यवाद. हा गायकवाड साहेबांचा खरं तर 77वा वाढदिवस आहे. कारण का कोरोनाच्या महामारीमुळे 2020ला हा कार्यक्रम खरं तर घ्यायचा होता, परंतु या महामारीमुळे गेल्या 2 वर्षात आपण तो कार्यक्रम घेऊ शकलो नाही आणि तो कार्यक्रम आज आपण घेतला. असो, यानंतर मी गायकवाड साहेबांना विनंती करतो आणि की सत्कार मूर्तीला मी विनंती करतो की आपण आपल्या ह्या भव्य सत्काराच्या निमित्तानं आपण आपले विचार थोडक्यात व्यक्त करावेत अशी मी विनंती करतो. सन्माननीय सुसा गायकवाड साहेब. पण सुरुवात करताना माझंच नाव घेऊन मला सुरुवात करावी लागते. माननीय सुरेश गायकवाड अमृत महोत्सव समितीच्या वतीने माझा या ठिकाणी 75वा जन्मदिन साजरा करण्याच्या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष भुजबळ साहेब, त्याचप्रमाणे माननीय नामदार जयंत पाटील साहेब, माननीय नामदार सुनील केदार साहेब आता होऊन गेले, टोपे साहेब आणि डॉक्टर विनय कोरे, माझे सर्व या समितीचे पदाधिकारी, कमिटी सदस्य
उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आणि ज्यांनी गौरव ग्रंथासाठी आपले लेख, अमूल्य लेख या ठिकाणी दिले, गौरव ग्रंथासाठी ते सर्व लेखक, उपस्थित बंधू आणि भगिनींनो. आता माझ्याबद्दल सर्वांनी सांगितलं असल्यामुळं मी स्वतः काही वेगळ्याने सांगायची गरज वाटत नाही, आणि म्हणून मी फारसं लांबलचक भाषण काही करणार नाही. फक्त थोडक्यात मी या ठिकाणी माझा हा कार्यकाळ आणि शासनाची सेवा करण्याची मिळालेली संधी आणि त्याचा मी केलेला सदुपयोग एवढंच थोडक्यात मी या ठिकाणी सांगून मी माझं शिक्षण आमचे आमदार साहेबांनी या तपशीलवार सांगितलेलं आहे, तेव्हा त्याच्यातही मी आणखी भर टाकणार नाही किंवा त्याच्यात काय वेगळं सांगण्याची काही गरज नाही. शासनामध्ये मी 1970ला वित्त विभागात म्हणजे ग्रॅज्युएशन झाल्यानंतर या शासनामध्ये आलो. शासनामध्ये येत असताना ज्यांचा उल्लेख मला करणं फार गरजेचं आहे आणि आजच्या दिवशी जे जरूर आहे, माझं कुटुंब आहेच, पण सर्वात ज्याचा उल्लेख मी या ठिकाणी करेन ते माझे बंधू. तिसऱ्या नंबरमध्ये आम्ही भाऊ 5, आई वडील प्राथमिक माध्यमिक शाळेत असताना, पण माझे जे बंधू मंत्रालयामध्ये वर्ग 4मध्ये काम करत होते ते श्रावण गायकवाड. कारण शासनामध्ये येण्यासाठी त्यांनी कारण मी महाविद्यालयामध्ये सायन्स घेऊन शिक्षण ग्रॅज्युएट झालो, आणि माझी पहिल्यापासून जे 8वीला सुरुवात केली त्यापासून माझी इच्छा होती ती की मी सायन्स ग्रॅज्युएट व्हावा, रिसर्च काहीतरी करावे, आणि त्यावेळेला सायन्सला खूप महत्त्वही होतं तसं. आणि मुंबई युनिव्हर्सिटी ही त्याच्यापैकी प्राधान्याने मोठी चांगली युनिव्हर्सिटी होती, म्हणजे विज्ञानामध्ये ग्रॅज्युएट व्हावं इच्छा होती. आणि त्यामुळं मी सुरुवातीपासून विज्ञानामध्ये पदवी संपादन करावं असा विचार केला, आणि त्यापासून तो प्रयत्नही केला, आणि विज्ञानामध्ये मी BSc झालो. पुढचं शिक्षण काय, ज्या वेळेला परिस्थिती नव्हती, आमचे बंधू गावी असताना त्यांनी मला शिक्षणासाठी मुंबईला बोलवलं. ते म्हणजे 2 बंधू श्रावण आणि केशव दोघे मुंबईला होते. त्यावेळी आर्थिक परिस्थिती मुंबईमध्ये तशीही नव्हती त्यांची, तर त्याच्या फार मोठं शिक्षण घ्यावं आणि काहीतरी करावं अशी फार नजरी नसली, तर किमान माझी जी अपेक्षा आहे की ग्रॅज्युएट व्हावं तेवढं तरी करावं असं बंधूला आम्हाला वाटलं, आणि त्याप्रमाणे मी या ठिकाणी झालो. आणि शासनामध्ये येण्यासाठी मी प्रायव्हेटली BSc झाल्यामुळं मी केमिकल कंपनी, फार्मास्युटिकल कंपनी, वेगवेगळ्या म्हणजे सायन्स रिलेटेड ज्या कंपन्यामध्ये त्या ठिकाणी नोकरी मिळवण्याचा प्रयत्न केला. पण माझे जे हे बंधू होते क्लास 4 होते, पण फार व्हिजन असलेली व्यक्ती होती. वर्ग 4 त्यांचं वाचन एवढं कायमचं असायचं. ते शिपाई म्हणून जर खुर्चीत जरी बसले असले अधिकाऱ्याकडे, तर तिथं माशी कोणतेही पुस्तक घेऊन कायम बसायचे. आणि त्यांना वाटलं की माझ्या बंधूंना आपण मंत्रालयाचं आणायचं, ही त्यांच्या मनातली इच्छा, पण त्यांनी मला कधीच सांगितली नाही. मी सुरुवातीला BSc झाल्यानंतर युनियन कार्बाईडमध्ये सर्व्हिसला लागलो, आणि मला बाहेरच जायचं होतं. पण याच्या वेळेला आमच्या त्यावेळेला बजेटमध्ये एप्रिल ते म्हणजे ऑक्टोबर ते एप्रिल या 6 महिन्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात कर्मचाऱ्यांची भरती व्हायची. आणि ही संधी साधून आमच्या बंधूने ज्या अधिकाऱ्यांना त्या संबंधितना विनंती करून माझी या ठिकाणी त्याच वेळेनं मी कार्बाईडमध्ये युनियन कार्बाईडला होतो, कारण ती टेम्पररी होती आणि तिथं वारंवार बदली होत म्हणजे ब्रेक देत होतो. म्हणून मी काही
फारसं त्याचा उत्साही नव्हतो. त्याची संधी त्यांनी घेतली आणि मला मंत्रालयामध्ये त्यांनी माझी तिथं भरती करून घेतली आणि 12 ऑक्टोबर 1970 मी मंत्रालयात लागलो तरी मंत्रालयात राहायची माझी इच्छा नव्हती. मी टेम्पररी राहत होतो. पण वर्ष झालं, ते 6 महिन्यात होतं. बाकीच्यांना सर्वात टर्मिनेट केलं, मला नाही टर्मिनेट केलं. मी विचार करायचं बाकी सर्व टर्मिनेट झाले, मला का नाही. मी बंधूला विचारलं, अण्णा हे सगळ्यांना सोडलं, मला कसं का सोडलं नाही. नाही रे थांब ना, दुसरी नोकरी मिळेपर्यंत ना. असं करून त्यांनी 1 वर्ष काढलं, 2 वर्ष काढलं आणि माझ्या वगैरे 2 वर्ष काढल्या. दुसऱ्या वर्षी लगेच त्यांनी MPSCचा फॉर्म त्यानेच भरला. वरिष्ठ वेगळ्या अधिकाऱ्यानं माझी सही घेतली आणि म्हणली MPSC होऊन जातो ना. आणि म्हटलं मला राहायचंच नाही सर्व्हिसमध्ये, तर MPSC कशाला व्हायचं. नाही तुला कुठं जायचं नंतर जा, पण आता तरी परमनंट नोकरी ना. मी तो कार्बाईडचा अनुभव लक्षात घेतला. म्हटलं ठीक आहे, बघूया, प्रयत्न करूया. मग पहिल्याच मी ह्याच्यामध्ये टेस्टमध्ये MPSC झालो, सिलेक्ट झालो, क्वालिफाय झालो आणि तिथून जी लिस्ट आली MPSCतून, त्यावेळेला लिस्ट यायची ती GADला. आजही तीच परिस्थिती आहे, सामान्य प्रशासनमध्ये यायची. आणि मला जे बंधुरी लागलं होतं ते फायनान्समध्येच लावलं होतं आणि सुरुवात बजेटमधूनच काढलं होतं. पण मला बजेटमध्ये राहायची इच्छा नव्हती त्यावेळेला. का सायन्स ग्रॅज्युएट झालेलं बजेट काय कारकुनी आणि कसं आकडे बजेट करणार, ही थोडी ती भूमिका. तर GADमध्ये ज्या वेळेला MPSCतून माझं सिलेक्शन आलं, त्याने अधिकाऱ्यांना सांगून GADतून माझी बदली, म्हणजे तिथून पोस्टिंग फायनान्समध्येच घेतली आमच्या बंधूने. आणि परत मी फायनान्समध्ये राहिलो. 2 वर्ष झालं, तिसरं वर्ष झाल्यानंतर मी बंधूंना म्हटलं, काय विचार काय तुझा तरी. काय नाही, राह ना, काय तू दुसरी नोकरी मिळत असेल मिळेल, कर ना. पण त्यांची पुरी इच्छा होती मी शासनामध्येच राहावं आणि फायनान्समध्येच राहावं. आणि 3 वर्ष झाल्यानंतर मात्र माझा जो विचार बदलला आणि फायनान्समध्ये मलाही थोडासा इंटरेस्ट निर्माण झाला. आणि मी मात्र MPSC झाल्यानंतर मी ठरवलं आता काही गडबड करायची नाही. आता बंधू म्हणते, अण्णा म्हणतात त्याप्रमाणे आता फायनान्समध्ये. आणि मग सुरुवात केली. दरम्यानचे त्यांनी खोलीसाठी अर्ज केला, बरंच काही जे करायचं ते सर्व करून झालं आणि मी तिथं झालो. आणि परिस्थिती अशी की त्यावेळेला सगळे करत असताना या वित्त विभागामध्ये मी इंटरेस्ट घेऊन, खरं म्हणजे पहिल्यापासूनचा माझा स्वभावच तसा, एखाद्या प्रकारे किंवा एखाद्या विषय पटला त्या विषयामध्ये खोल अभ्यास करायचा, त्याचं खरं आकलन करायचं, प्रामाणिकपणे करायचे आणि त्याला न्याय द्यायचा. आणि तसंच मी काम फायनान्समध्ये सुरुवातीला केलं. आणि त्यावेळचे दिग्गज अधिकारी असायचे, आता त्या प्रमाणात नाही आहेत, की थोडा फरक आहे. पण मला सर्वांनी हायसं करून प्रत्येकाने सुरेश गायकवाड आम्हालाच पाहिजे असं करून शेवटपर्यंत मला कोणी सोडलं नाही. आणि मीही मनाचा निर्णय घेतला की आपण आता फायनान्समध्ये राहायचं. आणि मी फायनान्समध्ये राहिलो. आणि फायनान्समध्ये करत असताना बजेटमध्ये काम करायचं नसतं म्हटलं ना सुद्धा, ज्यावेळी आमचे त्यावेळेचे काही अधिकारी होते, एक SS कर्णिकांत बेदी म्हणून होते, ते रिटायरमेंटला आले होते. पवारसाहेब CM होते त्यावेळेला. तर त्यांच्या वेळेला त्याने असा विचार केला की कर्णिक साहेब रिटायर होत आहेत, तर दुसरा कोणी अधिकारी नाही. तर पवारसाहेबांनी त्यांच्या प्रस्तावावर, एक्सटेन्शनच्या प्रस्तावावर लिहिलेलं आहे की बाबा तुम्ही आता रिटायर म्हणजे पुढे काही देता येत नाही वाढवून ह्यांना, तुम्ही दुसरा अधिकारी कोणतरी शोधा. म्हणजे लिहिलं त्याच्यावर. आणि त्यानंतर शोधाशोध सुरू झाली. मी त्यावेळेस नुकताच अंडर सेक्रेटरी झालेलो होतो. आणि फायनान्स डिपार्टमेंटमध्ये ज्यावेळेस विचार केला त्याने, मला काही माहिती नाही हे सर्व फाईलवर चाललं. आणि शेवटी फाईलमध्ये असा निर्णय झाला, शिंदेसाहेब सुरुवातीला होत्या त्यावेळेला, सुशीलकुमार शिंदे त्याच्या अगोदर होते. आणि गोडबोले आता जे काल नुकतेच वारले ते आमच्याकडे सेक्रेटरी होते. आणि यांनी त्यावेळेस सर्वांनी निर्णय घेतला की आमच्या वित्त विभागामध्ये एकच अधिकारी बजेटचं काम करू शकतो, ते म्हणजे आमचे अवर सचिव सुसाग गायकवाड. आणि ज्या वेळेला माझे एक मित्र, आता आमच्या काही मित्र आहेत,
व्ही आर प्रभू म्हणून माझ्याकडे अंडर सेक्रेटरी होते. त्यांनी नंतर मला ज्यावेळेला हे सांगितले पोस्टिंग दिली बजेटमध्ये, त्यावेळेस प्रभू म्हणले गायकवाड साहेब तुमच्यासाठी किती लोकांनी हे केलं असेल की म्हणजे वरिष्ठ अधिकारी की तुमचीच गरज आहे. का गरज आहे की तुमचं व्रत कसं आहे, कामाची पद्धत आहे. तर म्हटलं काय जे जॉब दिला आहे आपल्याला तो करायचा आणि करण्यासाठी मी प्रयत्न केला. आणि म्हणून त्या दिवशी जी मला पोस्टिंग अंडर सेक्रेटरी बजेट म्हणून दिली आणि त्याचं श्रेय आमच्या ते कर्णिक साहेबांना आणि बेदी साहेबांनाही होतं. कारण कर्णिक साहेब म्हटले मी शिफारस तुमचीच करणार, बाकी कुणाची करणार नाही. त्यावेळी ते जॉईंट सेक्रेटरी होते कर्णिक साहेब. आणि मग त्यांच्याबरोबर मी काम केलं, ते खूप काम केलं. आणि त्यानंतर मी खरा इंटरेस्ट घेऊन त्याच्यामध्ये या बजेट हाताळलं. बजेट सुरू झालं 1990-92 म्हणजे इन्चार्ज झालो, डेप्युटी सेक्रेटरी जॉईंट सेक्रेटरी झालो. शासनामध्ये काम करताना मला सामाजिक काम करत असताना लोकांची कामं होतात. आपण जर सर्वात महत्त्वाचा मला त्यावेळचा आनंद या फायनान्समध्ये झाला असेल ती आपण बजेट बनवतो तेव्हा आकडेमोड साहेबांनी जसं सांगितलं कुठला आकडा कुठे झालेला आहे, कसा काय तो फिरवायचा, त्या आकड्याला न्याय कसा द्यायचा, हे सर्व बारकाईने पाहिल्यानंतर आपण बजेटची तरतूद केली, योजनेसाठी केली. पण त्याचबरोबर केलेली तरतूद पुरेपूर खर्च झाली पाहिजे, हेही तितकंच महत्त्वाचं आहे. जर तरतूद करून घेतली जर खर्च झाली नाही तर त्याचा उपयोगही काही होत नाही ना, खरं नाही. मग तो दोन्ही बजेट करणे आणि रिलीज करणं ह्या दोन्ही बॅलन्सिंग करण्याचं काम त्यावेळेस इतकं बारकाईने मी केलं की त्याच्यामध्ये. आणि म्हणून फाईल हाताळताना बजेटचं काम करताना ती क्लिष्ट सिस्टम जी काय आहे ती त्यात साहेबांनी सांगितलं, त्यामुळे मी जास्त त्याच्यावर बोलणार नाही. पण प्रस्ताव ज्यावेळेस डिपार्टमेंटच्या फायनान्समध्ये येतो तेव्हा फायनान्समध्ये कसा हा निगेटिव्ह डिपार्टमेंट होते एक ना, सर्वांना मंत्रालयामध्ये व्हायचं असायचं. फायनान्समध्ये फाईल गेली की ती कधी सहजासहजी पॉझिटिव्ह होत नाही, नकारार्थी भूमिका घेऊन येते. पण माझ्याकडे आलेली फाईल कधी नकारार्थी होऊन गेलीच नाही. काय तर असला नकारार्थी ज्या अर्थी शासनाने ही स्कीम केली, योजना केली आणि त्या योजनेखाली ज्यावेळी डिपार्टमेंट मागणी करतं त्यावेळी ती योजनेत बसलीच पाहिजे ना. बसेल नसेल तर त्रुटी काय ते पाहिल्या पाहिजे. आणि याच्याकडे मी जास्त त्याचा अभ्यास केला की योजना समजून घेतली. त्या माझ्या डिपार्टमेंटच्या नसलं तर इतर डिपार्टमेंटला त्याला डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्याला मी विचारायचं का हे तुम्ही का तयार होत नाही हे करायला, याच्यामध्ये तुमची अडचण काय डिपार्टमेंटची. आणि मग त्यांना मी सल्ला द्यायचा हे तुम्ही असं करायला पाहिजे, याच्यामध्ये सुधारणा करायला पाहिजे. आणि अशा पद्धतीनं जे निगेटिव्ह भूमिका आहे घेणारी आमच्या डिपार्टमेंटची असतील फायनान्सची तीसुद्धा त्या लोकांना सांगून तुम्ही अशा पद्धतीनं प्रस्ताव जर दिला तर निश्चित हे होऊ शकतं आणि आपण ते करू. आणि त्याच्यामुळं माझी एक जी माझा पॉझिटिव्हपणा आणि काम करण्याची शिस्त माझ्या वरिष्ठांनासुद्धा साहेबांनी जसं सांगितलं सेक्रेटरीसुद्धा कुठल्याही सेक्रेटरीना सुद्धा आता 31 त्यावेळेची परिस्थिती फारच होती काही काही साहेबांनी जे सांगितलं तर अशा पद्धतीने कामाचं स्वरूप केलं म्हणजे प्रत्येकाला आलेल्या व्यक्तीला न्याय प्रत्येकाच्या प्रस्तावाला न्याय देण्याचं काम केलं. आणि त्याच्यामध्ये त्यांचं खूप काम झालं हे माझं त्यावेळेला. आणि मला कधी कधी माहिती वाटायचं नाही की बाबा मी फाईल केली, वाचली फाईली, त्याला प्रस्ताव मान्य केला. पण मला लोक भेटायचे काय सांगायचे साहेब का असं झालं तसं झालं, तुम्ही माझं हे काम केलं फार. अरे तुझं काम कुठं, तुझं काय हक्क आहे तो, तुम्हाला मिळालाच पाहिजे. अशा पद्धतीनं जी माझी भावना ठेवली आणि त्यामुळे लोकांची सेवा होती. लोकांच्या आणि शासनाच्या योजना राबवल्या जातात. विशेष म्हणजे ज्यासाठी शासन बजेट तयार करतं, बजेट देतं, ते बजेट कसं दिलं जातं हे मला माहिती आहे कारण त्याचं बजेट मीच बनवलेलं आहे. त्यामुळं ते खर्च करण्यासाठी जर पॉझिटिव्ह नीती भूमिका ठेवली नाही तर तो उपयोग होत नाही. म्हणून अशा पद्धतीने पॉझिटिव्ह ठेवून मी या सगळ्या हे दोन्ही गोष्टीचा चांगला पुरेपूर माझ्या ज्ञानाचा उपयोग करून आणि निस्वार्थीपणे प्रामाणिकपणे त्याला न्याय देण्याचं काम केलं. म्हणूनच मी आजपर्यंत या सगळ्या गोष्टी यशस्वी करू शकलो. आणि हे करत असताना जसं मी शासनाचं काम करत असताना शासनामध्ये माझी आता कशी स्थिती आहे सर्वांना माहीत आहे. पण त्याचबरोबर सामाजिक मतसुद्धा खूप कामं केलेली आहेत, त्याचीही मला आवड आहे. आणि माझ्या संस्थाही आता बऱ्याच ठिकाणी आहे ज्या आहे.
आणि त्या संस्था अशा तयार करून रिसोर्सेस बेस बजेट हे असलेल्या माझ्या संस्था आहेत. ज्या संस्था आहेत त्या संस्थांमध्ये सर्व गोष्टी माझ्या पदाधिकाऱ्यांना करायला दिलो, परंतु बँकेच्या चेकवरचं पुस्तक शेवटची सही माझी झाल्याशिवाय तो चेक फाडलाच जात नाही, ही मी नीती कायम ठेवलेली आतापर्यंत. आणि ते मला पटल्याशिवाय कोणत्याही चेकवर मी सही करणार नाही आणि मी देणार नाही, ही भूमिका ठेवली. त्यामुळं माझ्या संस्था एकदम छानपैकी चालतात आणि त्याला म्हणजे त्याबद्दल न बोलणे जात बरं की एवढ्या व्यवस्थित ठेवलेलं आहे. माझी एक सोसायटी मी केलेली आहे टिळकनगरला, ती हाऊसिंग सोसायटी केलेली आहे. टिळकनगरचा रेट काय माहीत आहे, पण 2 BHKचा मी 8 लाखाला दिला आहे आणि 1 BHKचा 7 लाख रुपयाला दिलेला आहे 1 डिसेंबर 2019ला. अशा पद्धतीनं आपण काम केलेलं आहे आणि म्हणून माझी कामाची पद्धत आणि या सर्व गोष्टींना आपण सर्वांनी आपण ऐकलं असेल आणि मी ते प्रामाणिकपणे काम करत आलेलो आहे. आणि त्याचंच मला ह्या सगळ्या कमिटीच्या माध्यमातून आज हा ग्रंथ तयार करून मी मांडलेल्या मूल्यमापन त्याचा उपयोग करून घेतला आहे. तर मी कमिटीला धन्यवाद देतो आणि या गौरव ग्रंथाच्या आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित आमचे सगळे पाहुणे मंडळी जे अगदी माझे आता मला सर्व म्हणतात, ज्यावेळेला कार्यक्रमपत्रे पाहिली तेव्हा म्हणायला अरे एवढी मोठी मंडळी तुमच्या कशी आले. आता हेच मी त्याला महत्त्वाचं आहे, आपले संबंध असावेत आणि ठेवल्याशिवाय संबंध होत नाहीत. आणि त्याच्याबद्दल की आता साहेबांचे हे सगळं आता यांनी सांगितले आहे, त्यामुळं मी परत त्याच्यावर न बोलता आपण सर्वांनी मला जे या गौरवदिनी शुभेच्छा दिल्या आणि आपल्याचं म्हटलं याबद्दल धन्यवाद सर्वांचे देतो आणि मी माझे 2 शब्द पुरे करतो. जय हिंद, जय महाराज, जय बद्दर, जय. गायकवाड साहेबांच्याकडून 1 लाख रुपयेचा निधी आम्ही महाराष्ट्र शासनाला देत आहोत. भुजबळ साहेबांनी त्याचा स्वीकार करावा. हॅलो. तर अमृत महोत्सव आणि त्यानिमित्तानं आता आमचे मित्र कोरे साहेब इथे आहेत. मी अधिक नावं घेत नाही, परंतु गायकवाड साहेबांना एक आपण पाहतो तरुण तडफदार असं व्यक्तिमत्व आहे, फक्त 75 वर्षाचं. कारण त्यांच्या कामाचा उत्साह एवढा आहे की कोणी त्यांना म्हणणार नाही. आणि मी त्यांना सुरुवातीला सांगतो आहे, कारण मलासुद्धा ताबडतोब निघावं लागेल म्हणून, आप जो हजारों साल हर साल के दिन हो 50,000. बोलण्यासारखं खूप आहे. मी आता तुमच्या ह्या सुसाट पुस्तकामध्येच वाचलं, गुलाब की क्या मैं तारीफ करूं, खुशबू ही उसकी पहचान है. आता हे 1-2-4 हे बोलल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की बाकीचं आपण काही नाही बोललं तरी चालेल. एवढं त्यांच्याबद्दल अतिशय चांगलं हे वेगवेगळ्या लेखकांनी जे आहे त्या पुस्तकामध्ये सुद्धा लिहिलं. परंतु हे खरं आहे, मी काय अतिशय क्लिष्ट विषय म्हणजे हा फायनान्स, आणि मग मी कधी फायनान्स डिपार्टमेंट हाताळला नाही, बाकीचे काय हाताळले. परंतु गायकवाड साहेब नेहमी हसतमुखानं येणार आणि त्यातले जे काही बारकावे जे आहेत, कारण अनेक काय ते ग्रीन बुक, व्हाईट बुक आणि रेड बुक, काय या बुकातलं त्या बुकात आणि त्या बुकातलं त्या बुकात, सर्वसामान्याला काय कळावंच नको. म्हणजे अर्थसंकल्पात असा असतो की कळणंच कठीण. पण त्यातले बारकावे ज्यांनी ते लिहिलं त्यांना माहिती असायचे, ते म्हणजे गायकवाड साहेब. त्यामुळे ते बरोबर सांगायचं, हे असं आहे, हे असं आहे, इथे अडचण आहे, इथे तुम्हाला चकवलेलं आहे, इथे याच्यावर बोट ठेवायला पाहिजे. नेमक्या गोष्टी सांगायचं काम जे आहे हे गायकवाड साहेब करत होते. मी अधिक त्यांचं एक एवढंच सांगितलं, माझे खास परम मित्र आहेत एवढं मी निश्चितपणे मी त्यांना सांगतो. आणि नेहमी हसतमुख असणार. कधी आता आमचं काय, आम्ही नेहमी टेन्शनमध्ये असतो, ते नेहमी हसत राहतात. पण मला एवढंच वाटतं
जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरसुद्धा हे थोर अर्थतज्ञ होते. त्यांनी त्याच्या पुस्तकं खूप लिहिलेली आहेत आणि त्याच्यावर मी त्या स्टोरीज सांगायला जात नाही. पण बाबासाहेब आंबेडकरांची त्यांची पुस्तकांकडे जो वळला, बाबासाहेबांच्या पुस्तकांकडे जे वळले ते मग ते गायकवाड झाले, जाधव झाले, मुनगेकर झाले, आणखीन कोण कोण खूप झाले. आणि जे वळले नाहीत ते फक्त फ्लेक्सवर जे आहेत मोठ्या मोठ्या फोटो पुरते आणि DJ पुरते उरले. शिक्षणाशिवाय पर्याय नाही. बाबासाहेबांनी तेच सांगितलं, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. शिकायचं नाही, संघटित तर व्हायचंच नाही आणि संघर्ष नुसता करत बसत काय चाललंय. आणि अशा वेळेला जे आहे ह्या अशा काही व्यक्तींचं जीवनचरित्र आजसुद्धा आपलं अनेक आहेत, नावं खूप मला घेता येतील. तर बाबासाहेब आंबेडकर तर कोणाला होणार, ते विश्वरत्न आहेत. ते भारतरत्न नाही, विश्वरत्न आहेत बाबासाहेब आंबेडकर. त्यांची सर कोणाला येणार ना. अरे पण त्यांनी सांगितलेलं रस्त्यावर जायला काय हरकत आहे. एक तर पाऊल टाका. आणि ती पावलं टाकणारी माणसं आज समाजामध्ये आहेत. त्याचं सबूत जे आहेत हे गायकवाड साहेब आहेत. मी अधिक बोलणार नाही. खरं म्हणजे जरा लवकर सुरू झालं असं बरं झालं असं, किंवा मी बोलून गेलो असतो तर तुम्हाला खूप बोलायला मिळालं असतं. त्याच्यामुळे तुमचं पण अर्धवट राहिलेलं आहे. परंतु आपण शतायुष्य व्हा आणि त्यावेळेलासुद्धा आपण असाच मोठा कार्यक्रम करू. आम्ही त्यावेळेला पण येऊ तुमच्या शताब्दी उत्सवासाठी. अशा शुभेच्छा मी आपल्या सगळ्यांतर्फे देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. समितीचे अध्यक्ष सन्माननीय दीपक वैष्णव साहेबांना त्यांच्या अध्यक्षीय संपूर्ण कामकाजाबद्दल अमृत महोत्सव समितीतर्फे त्यांना मानपत्र, मानचिन्ह आणि शॉल आणि बुके आमदार सन्माननीय डॉक्टर विनयजी कोरे साहेब यांच्या हस्ते मी त्यांना विनंती करतो की आपण त्यांना बहाल करावं. संपादक पूर्ण केलेले बापूसाहेब कांबळे, डॉक्टर बापूसाहेब कांबळे यांचा सन्मान मान्य विनय कोरेजी साहेब या ठिकाणी करतील. अशोक गरग उपाध्यक्ष यांचं या ठिकाणी स्वागत या ठिकाणी विनयजी कोरे साहेब करतील. या ठिकाणी केलेले आणि कामाची केलेली आहे त्यामध्ये बापूसाहेब कांबळे यांचा सन्मान विनयजी कोरे साहेब या ठिकाणी करतायत. सगळ्यांनी टाळेच्या गजरामध्ये त्यांचं हार्दिक या ठिकाणी अभिनंदन करायचं आहे. ग्रुपने त्यांची 75 आणि त्यांचं 75 किलो वजन असेल असं समजून 150 किलो फॉरेस्टचे सीड्स इथं समाजाला अर्पण करायचं प्रण घेतलेलं आहे. त्याचं टोकन म्हणून आपण शासन म्हणून ताब्यात घ्यावं अशी आपल्याला विनंती आहे. आणि आपण म्हणाल तिथं त्या प्रदेशामध्ये आम्ही हे सीड पाठवू. आणि सरांचं जसं दिलदार व्यक्तिमत्व आहे तसं महाराष्ट्रसुद्धा तसाच हसतमुख निसर्ग हिरो झाला पाहिजे या भावनेतून आम्ही हे करतो. आमच्या निसर्गचे सगळे डायरेक्टरांना विनंती आहे की त्यांनी ते सीड जे आहे प्रतिकात्मक सावकार साहेबांना त्यांच्या हस्ते ते अर्पण करावं. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. सर्वांना